देशात 51 वर्षांपूर्वी लादण्यात आलेली आणीबाणी म्हणजेच हुकुमशाही ही राजकीय प्रवास आणि स्वातंत्र्याची गळचेपी होती. भारतीय संविधानाच्या तरतुदीचा दुरुपयोग करण्यात आला होता. त्यामुळे या परिस्थितीविरोधात त्यावेळी उभारलेला लढा म्हणजे दुसरं स्वातंत्र्य युद्ध होतं आणि या अनुषंगानं त्यावेळचा 14 महिन्यांचा तुरुंगवास भोगलेले वेंगुर्ले भटवडी येथील राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रभाकर मराठे यांचा सन्मान प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केलंय. तत्कालीन काँग्रेस शासित केंद्र सरकारनं 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. 21 मार्च 1977 पर्यंत 22 महिने ही आणीबाणी लागू होती. या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अन्य पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या विरोधात आवाज उठवला होता. याचाच परिपाक म्हणून देशवासियांना कोणत्याही क्षणी अटक करण्यास सुरुवात झाली. यात सिंधुदुर्गातील नागरिकांचा देखील समावेश होता. या सरकारच्या कार्यपद्धतीला 25 जून रोजी 51 वर्ष पूर्ण झाल्यानं भाजपच्या वतीनं हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येतो. या निमित्तानं जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते प्रभाकर मराठे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी भाजपचे नरहरी खानोलकर, राष्ट्रीय स्वयंसंघाचे दिनाचार्य यशवंत कुडपकर, मधुकर जोशी, विलास पालव, तांडेल आदी उपस्थित होते. घरी शाखा लागायची अशी रचना केली होती सगळीकडे. आणि त्याने संघाची जी निरोप होता एवढाच होता, कीप क्वाईट, बाकी आणखी काय करायचं नाही, कुठेही आपण काही कुठे विरोधात जायचं नाही, बाकी काही करायचं नाही. आणि वेट अँड वॉच म्हणजे फक्त तुम्ही वाट बघा, पुढचं तुम्हाला काय सूचना येते त्याच्यावर फक्त लक्ष ठेवा. ते झालं. आणि 14 नोव्हेंबरला मग नंतर ठरलं की आता हे काही वातावरण बदलत नाही आहे, म्हणून मग सगळ्यांना देशव्यापी सत्याग्रह करायचे म्हणून. आणि 14 नोव्हेंबर ते 14 फेब्रुवारी ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये सत्याग्रह झाले. 1.5 लाख हे त्यात गेले, जेलमध्ये गेले. बाकी मिसामध्ये तर होतेच ना. मिसामध्ये जवळजवळ 30 की 40 हजार काहीतरी असे त्यावेळेला कार्यकर्ते होते, अडकलेले होते. पण तो एक खरं तर तो खूप मोठा आघात होता. तो त्याच्यातून बाहेर पडणं कठीण होतं, कारण सगळे राजकीय कार्यकर्ते त्यांनी अटक केली होती. पण संघाच्या यंत्रणेतून हे 4 जे व्यक्ती होत्या, आणि त्यावेळेस जयप्रकाश नारायणच्या माध्यमातून गुजरात नवनिर्माण आंदोलन, आता ते पंतप्रधानमंत्री आहेत, ते त्यावेळेला त्या गुजरातमध्ये प्रमुख होते. त्या विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गुजरात नवनिर्माण समिती, आंदोलन समिती म्हणून ती समिती ही जयप्रकाश नारायणांना समोर प्रोजेक्ट होऊन काम चालू होतं. त्यावेळेस 4 व्यक्ती होत्या ज्यांनी प्रत्यक्ष बोलणं करायचं केंद्राशी म्हणून. तर त्या होते, त्याच्यामध्ये वाजपेयी होते, अडवाणी होते, नानाजी देशमुख होते आणि रवींद्र वर्मा म्हणून असे 4 व्यक्ती. आणि त्यांची बरोबर मग त्याप्रमाणे सगळं व्हायचं. पण त्याच्यावर काही तोडगा निघेल असं वाटायचं पण जातो. मग नंतर संघानं वेगळे प्रयत्न केले. त्यावेळेस अमेरिकेमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल म्हणून संस्था उभी केली संघानं. आणि त्यांच्या माध्यमातून अमेरिकेकडून इंदिरा गांधींच्यावर प्रेशर आणला वरून. हे सगळं होईपर्यंत 1.5 वर्ष गेलं, 1.25 वर्ष गेलं. आणि प्रेशर आणला. आणि प्रेशर आणून नंतर त्याला भाग पडले ह्या निवडणुका डिक्लेअर करायला. ते सुद्धा ती करत नव्हती. तर म्हणजे त्यावेळेला जी RAW रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणून जी एक काय म्हणतात त्याला संविधान रॉ म्हणतात, ती त्या रॉच्या माध्यमातून सगळं त्यांनी चौकशी केली. आणि चौकशी केल्यानंतर आत्ताचा काळ अनुकूल आहे, इथून पुढचा अनुकूल नाही, आत्ताच तुम्ही निवडणुका डिक्लेअर केला असे रिपोर्टिंग गेलं रॉकडून. आणि त्या रॉकडून रिपोर्टिंग गेल्यानंतर की नाही मग तिथे बाई फसली, तिथे इंदिरा गांधी फसली बरोबर. आणि मग निवडणुका डिक्लेअर झाल्या 18 जानेवारी 1976. हो 76 नाही 77. 18 जानेवारी 1977ला निवडणुका डिक्लेअर केल्या. आणि राजकीय जे बंदी होते त्यांना त्यांनी मोकळे केले. संघाचे सगळे आतच होते, संघांच्यावर काय परिणाम होतो, संघाला काय सोडलं नाही त्यांनी. मग निवडणुका झाल्या, मतदान झालं. आम्ही पोस्टर पहिलं मतदान तर झालं आहे, जेलमधून झालं आहे पहिलं.
त्यावेळेला इथं हे होते ना, मधुदंड होते सुरुवातीला पहिला. आणि ते झाल्यानंतर मग नंतर निवडणुकीचे निकाल लागले. मला वाटतं हो 21 बरोबर 21 मार्च 1977 साली निकाल लागले. पाडवा होता तो. पाडव्याचा उत्सव झाला, संचलन झालं होतं सकाळच्या वेळा आणि संध्याकाळपासून निकाल यायला सुरुवात झाली आणि पूर्ण रात्रभर पहाटेपर्यंत सगळे पूर्ण धुतली गेले. अक्षरशः काही संबंध दिशातून धुतले गेले. हां चालेल, धुतले गेले अक्षरशः. पण बरं झालं त्या निमित्तानं काय कळून चुकलं की आता जे संविधान बोंबत आहेत नाही, संविधानाची हत्या पहिल्यांदा तिथे झाली, तिकडेच झाली. हो तेच सांगतो. आता संविधान यानं बोंब दिला की काय अर्थ नाही. पण सुद्धा म्हणजे हे एवढं बदलेलं असं वाटलंही नव्हतं खरं तर. अगदी अलीकडेपर्यंत हे 14 मध्ये मोदी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचे बदल झाले. तोपर्यंत बदल नव्हता. म्हणून खरं तर कुठेतरी परमेश्वरी शक्तीनं व्यक्ती आपल्याला समोर दिली असं म्हणाल. नंतर अति झाला ना, अति झाल्यानंतर म्हणजे त्याला सगळा बदल कसलंच मर्यादा नाही कोणाची. आणि हे असले असं राजकीय पक्षासारखे आता उद्धव गटाकरची काय स्थिती झाली, याची काय स्थिती, ममताची स्थिती काय झाली, उद्या अखिलेशची स्थिती काय होणार आहे ठरलं. आता केजरीवालची काय स्थिती होणार आहे, पंजाब हातातून जाणार आहे, मोठा आता पुन्हा व्हायचं आहे बघा. पण बरं आहे एकूण चाललं, ठीक आहे. या सगळ्यातून हिंदू जागा झाला महत्वाचा भाग. म्हणजे राम मंदिर झालं, हिंदू जागा झाला. हो हो, ते महत्वाचं. 500 वर्षाची तपस्या फळाला आली. आणि लोकांनी उत्सव म्हणून म्हणजे कसं केलं, प्रत्येक घराने हे केलं राम मंदिर. त्याला सुद्धा की नाही म्हणजे आणीबाणीतून सुटल्यानंतर सुद्धा आणीबाणी संपली आणि पुन्हा मग जनता पक्ष आला. मग हे कर्मदरिद्री समाजवादी त्याच्याबरोबर होते. त्याने मग ते काय म्हणतात दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा काढून त्यांनी हे केलं, त्याने बहिष्कार केला जनसंघाला. पण जनसंघ त्यावेळी भाजप झाला आणि भाजप म्हणून नंतर म्हणजे 1900 मला वाटतं 80 नाही 73 1980 या दरम्यान भाजप स्थापन झाला. पण तिथं एक भाजपची चूक झाली, त्यांनी गांधीवादी समाजवाद तिथं स्वीकारला आणि तिथं त्यांनी मार खाल्ला. आणि म्हणून जे इतके घडवलं होतं ना, परत ते दोन संख्या आली, संबंध अक्षरशः धुतला गेला बीजेपी सगळीकडे. गांधीवादी ह्या गांधी या शब्दाच्या नावानं वाटलं. दोन खासदार निवडून आले ते, फक्त दोनच खासदार आले ते सुद्धा बंगालमधून आले. ते झालं आणि मग नंतर संघाचा भाजपचा प्रवास सुरू झाला. मग रामभूमी आंदोलन आलं, ज्योती यात्रा आली, विटांचं शिलापूजन आलं. बरोबर, हे एकामागोमाग आंदोलन चालू झाले त्यामध्ये. आणि त्यावेळेला 1900 मला वाटतं रथयात्रा, अडवाणींची रथयात्रा झाली. 1989 मध्ये ह्याची शताब्दी होती डॉक्टर हेडगेवारांची. त्या शताब्दीच्या वेळेला सुद्धा बऱ्यापैकी हे झालं. म्हणजे त्याचा परिणाम खूप झाला. म्हणजे आमचे ह्या जिल्ह्यामध्ये 750 गावामध्ये 400 शाखा होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला नाही 750 गावं होती, 400 प्रत्यक्ष ही हे होती आणि 100 ठिकाणी शाखा 100 स्थानामध्ये असा विषय होता. तो पुरा केला, ते टार्गेट पुरं झालं होतं मनाचं बऱ्यापैकी. म्हणजे या संघ होता म्हणून त्याच्यातून एकूण बदल झाला. होऊ शकला नाही, पूर्ण अशक्य झालं. संघाची यंत्रणा होती म्हणून चालेल, ठीक आहे. बाकी काय नाही. नाही विचारपटना हा विषय नाही त्याच्यातला. विचारपटना हा विषय पण दिसत होता ना सरळ अन्याय. फक्त त्यांना हे करून ठेवलं जेलमध्ये. गुन्हेगारांना ते आवडत होते त्या ठिकाणी साध्या आणि सरळ माणसांनाही साधारण डांबलं. हे त्यांना अन्याय हा दिसतोय ना, हा तसं दिसत होता अन्याय. आणि गुन्हा काय नाही ना, फक्त हे करून ठेवलं जेलमध्ये, हे करून ठेवलेलं. असं काय बाकी आमच्या 24 तासांच्या ऍक्टिव्हिटीला आम्ही मोकळेच होतो.
आम्हाला कधी बेडी लागलाच नाही, बेडीचा विषय आला नाही ते जुन्या काळातले सगळे विषय होते, तितके झाले नाही. पण काही ठिकाणी मात्र अत्याचार झाले. म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस कंप्लेंट होत्या, काय होत्या, पोलिसांकडे ज्यांनी कोणी मस्ती केली असेल असू शकतं, तरुण होते सगळे, आणि कोणी जर काय केलं असेल तर ते तेवढ्या पुरतं झालं असेल. पण मात्र अनुभव खूप चांगला. म्हणजे आम्ही खरं तर त्याच्या आधी मी अक्षरशः खोडे आणि बोळेच होतो, पण खरी परिस्थिती जाणीव आणि सगळ्या गोष्टी तयार झाल्या ना, तर तिथून मिळाल्या. कारण वरचे जे केंद्रीय अधिकारी होते, अनेक केंद्रीय होते, राज्यस्तरावरचे होते, अनेक संघटना, ज्या संघाचे जे परिवार संस्था आहेत त्यांचे, त्या सगळ्यांसाठी त्या आम्हाला इथं असल्यामुळे आम्हाला बऱ्याच काय म्हणतात त्याला व्यापक दृष्टिकोन समोर आला. त्यावेळेला कळलं, समजलं, परिस्थिती गांभीर्य तिथं लक्षात आला. आणि सगळ्यापेक्षा सुद्धा की नाही एक जबाबदारीची जाणीव तिथं आली आम्हाला, जी नव्हती अगोदर. कारण मी 24 वर्षांचा होतो त्यावेळेला. आता तरी आज 51 वर्षांचा, मला आता 75 झाली, 76 चालू आहे. त्यामुळं की नाही, आणि मुख्य म्हणजे टक्कर देण्याची सवय झाली त्याच्यामध्ये. त्यावेळेस तब्येतसुद्धा आमची काय फार मोठी वेगळी होती असं नाही, पण तिथं व्यायाम व्हायचं, योगासनं व्हायचे, वर्ग व्हायचे, सगळं व्हायचं. 24 तासामध्ये आम्ही बांधलेलो होतो. वेगवेगळ्या ज्योतिषाचे वर्ग होते, पंचांग, ज्याची आवड असेल त्यांनी तो विषय करावा. पण जेवण वगैरे व्यवस्थित असायचं. हो, ते कसं असतं, यांचं मॅन्युअल असतं त्याचं. त्याच्याप्रमाणे काही जण काय द्यायचं, अबुक हे द्यायचं, हे द्यायचं, आणि ते मग ते एकत्रित शिजवणं व्हायचं. मग आम्ही प्रत्येकाने आमची म्हणजे प्रत्येक जो ग्रुप होता किंवा ती बरॅक होती, बरॅकची संबंध व्यवस्था असायची, आमची अंतर्गत व्यवस्था असायची. त्यांच्याकडून फक्त तेवढे शिधा आला की तेवढं शिजवून सगळ्यांना घ्यायचं. म्हणजे त्यामुळे आम्ही स्वतः शिजवताचा प्रश्न नाही. ते मदतीला आम्हाला हे द्यायचे, वारण वगैरे का तिथले असेल ते द्यायचं. कैदी असायचे, कैद्यांना बरोबर द्यायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं ते. आणि दुसरं कसं, कैदी जरी असलं ना, माणसच ठेवते, काहीतरी क्षणिक काहीतरी मानवतं त्यांच्याकडून गुन्हा घडलाय ते आत आले, बाकी काय ते हे नव्हतं ना. बरेच शेतकरी असते, ते शेती होती, जवळजवळ काहीतरी 8 की 10 एकरांची त्यांचे मळे होते. हां, तिथं ते शेती करायचे, ह्यांना घेऊन जाऊन असं हे चालायचं. खूप बरं वाटायचं. म्हणजे व्यवस्था म्हणून विचार करताना संघानं खरी व्यवस्था साधी सोपी गोष्ट नाही आहे. 14 महिने एखादी गोष्ट चालवणं सोपी गोष्ट नाही, पण ते संघाने यंत्रणा केली सगळ्या. इथे संचलन झाली, गणेश उत्सव झाला, नाट्य महोत्सव झाला होता आतमध्ये जेलमध्ये. आत अरे वा. नाट्य महोत्सव झाला होता. भूमिका काय केल्या होत्या. हां, म्हणजे प्रत्येकाचे कलागुण काय असतील ते त्यांनी सादर करा. आणि दुसरं काय ते कशासाठी, दुसरं म्हणजे घरची आठवण येऊ नये हा त्याच्यातला भाग होता. प्रत्येक जण तर हे होता ना, कारण बरेच जण असं मला वाटतं काहीतरी असे 150-200 कैदी असतील, म्हणजे आमचे हे असतील, ताजेबंदी असतील, ज्यांना कोणाची कधी भेटच झाली नाही. आता माझ्या बाबतीत सुद्धा की नाही, तिथं कोणी इथून भेटायला कोण जाणार होतं कशासाठी. बाकी त्यांना भेट मिळायची, भेट नव्हतीच त्यावेळेला. तरी माहिती बाबांची आणि स्थिती काय नाही, ते त्यांचा आता माझं 75 असेल, त्यावेळेला त्यांचं 75 वय होतं. आणि आई दमाने आजारी असायची, इथं ह्याच पोलीस होती. तर सत्याग्रहात जायचं झालं त्यावेळेला सांगितलं मी आता उद्या सत्याग्रहात जातोय म्हणून. तरीसुद्धा ते वडिलांनी सांगितलं होतं काय नको, सत्याग्रह आम्हाला वगैरे काय जमणार नाही, मोठं हे करू नाही. म्हटलं मी थांबणार नाही, जातो, निघालो. आणि आईनं विचारलं शेवटी जाताना, निघाला सुटतो, हो म्हटलं निघालो. बरं म्हणे जातं. आठवलं आमच्या मामा म्हणजे तळकटला माझा आजोळ, तिथले मामा सगळे संघाच्या शाखेने सगळे होते. तिथं आमच्याकडून हा विषय आले. झालं सत्याग्रहात गेलो, 2 महिने तिथं अंडर ट्रायल होतो, सावंतवाडी कोर्टात. ते केस झाली, निर्दोष सुटलो. आणि सुटल्यावर त्याच दिवशी लगेच इथून पोलीस स्क्वॉड आलं होतं. 2 पोलीस दिले होते बरोबर. त्यांनी येऊन नाशिकला सोडलं बरोबर. मग नाशिकला मिठाखाली अटकून तिकडे गेलो.
मग ती 3 फेब्रुवारी 1974 त्या दिवशी. आणि मग 21 मार्चला सुटला. 21 मार्चला